कारंजा लाड येथील नगर परिषद प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलेलो आहोत। मी शेषराव चव्हाण, परिवर्तन न्यूज 24 मध्ये संवाद आमचे आवाज जनतेचा या कार्यक्रमातून इथे मी प्रभाग 9 मध्ये आलेलो आहोत आणि प्रभाग 9 मधल्या त्या कुसुमताई शालिग्राम अघम आणि नितीन अशोक गडवाले हे ते उपस्थित आहे। त्याचप्रमाणे त्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत त्या निशाताई गोलेच्छा, ह्या ताई ते आता हजर नाही आहेत, तरी आपण हे दोघे ज्या नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आणि त्यांच्या या प्रभागामधील काही ज्या समस्या राहिलेल्या असतील, आणखीन त्यांना काय करावंसे वाटेल, तर मी प्रथमतः आमचे जे नितीन भाऊ आहेत यांना मी सांगतो की त्यांनी या प्रभाग 9 मध्ये आपण जे फॉर्म टाकला आणि आपण एक नव्या उमेदीचे उमेदवार आहात आणि या नव्या उमेदीच्या उमेदवारामध्ये नवीन एक तळमळ असते। ही तळमळ आपण या जनतेपर्यंत आणि जनतेचे जे कामं असतात ती आपण कशी कराल। नमस्कार, आपला परिचय द्या आणि आपण ज्या प्रभाग 9 मध्ये उभे आहात त्याच्याविषयी काही सांगा। नमस्कार, मी नितीन अशोकराव गडवाले आणि माझ्यासोबत श्रीमती कुसुमताई अगम या आम्ही दोघं नगरसेवकासाठी उभं आहोत आणि वर निशाताई गोलेच्छा या नगराध्यक्षासाठी उभे आहे। आपल्याला तिघांना पण कमळ निशाणीवर उडी मारून आम्हाला विजयी करायचे आहे आणि मला ज्या डहाके परिवारांनी परत एकदा उभं राहण्याचा जो हे दिला आपल्या वार्डात, त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि वार्डातल्या बऱ्याचशा समस्या मी विरोधात असूनही सोडून घेतलेल्या आहे आणि आता तर आपण सत्तेतच येणार आहोत। आपले आमदार आहेत श्रीमती डहाकेताई, त्या आपल्यासोबत आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यावेळेस आपल्या वार्डात पुढच्या नगरसेवकासाठी कामच ठेवणार नाही ही मी ग्वाही देतो आणि आम्हाला तुम्ही सर्व आशीर्वाद द्या आणि मला आशीर्वाद आहे, मला माझ्या वार्डावर पूर्ण भरोसा आहे का विजय आम्हीच होणार। नितीन भाऊ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, कारंजामधल्या काही स्वच्छतेच्या ज्या समस्या असतात, जसं की आपण एक जर स्टेट बँकेपासून जो रस्ता जातो आणि इकडे मुठारी वगैरे घर आहेत तिथे खूप अशी कचरा वगैरे नेहमीच मी पाहतो आणि तो कचरा काही प्रमाणात उचलला जातो तर काही प्रमाणात तिथे ते कचऱ्याची घाण राहते आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा जे आपलं मेन रोड आहे त्या रोडनी ज्या नाल्या गटारी वगैरे तुंबतात आणि खूप त्रास होतो आणि तुंबल्यानंतर त्यामध्ये मच्छर वगैरे होतात, तर ह्या काही समस्या आहेत या मागच्या पंचवार्षिकमध्ये सोडवल्या नाही आहेत, तर आपण निवडून आल्यानंतर काय कराल? तर मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही विरोधात होतो, अध्यक्ष दुसरे होते, आता आमची निशाताई अध्यक्ष झाल्यावर आम्ही तो सोडण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि आताही आपल्या वार्डात कमीत कमी 5 करोडचे रोडचे काम चालू आहे, काँक्रिटीकरण, राम मंदिरपासून पूर्ण सीतामाता चौक आणि दत्त मंदिर, रामासावजी चौक पर्यंत पूर्ण काँक्रीट रोड 3.5 करोड रुपयाचा रोडचं काम चालू आहे आणि ह्या मधातला एक रोड आहे 1.5 करोड रुपयाचा। तसे तर मी या म्हणजे विरोधात असूनही 10 करोड रुपयाचे कामं आपल्या वार्डात केलेले आहेत। आता 2-3 मंदिरांना वगैरे आपल्याला सभागृह करायचे आहे, तर मी ते आमदारताईसोबत बोललो, 10-20 लाख रुपये त्याच्यावर मी DPDCतून पास करून देईन। म्हणजे आपल्या जो जनतेचा विश्वास आहे माझ्यावर, तो विश्वास कुठंच स्थळी जाऊ देणार नाही हे पक्ष। बरोबर आहे, जनता तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला निवडून देतीलच। तर मी आता ताईकडे वळतो, तर कुसुमताई, तुम्ही आता या प्रभाग 9 मध्ये उभे आहात, तर तुमच्या मनामध्ये या प्रभाग 9 साठी आणखीन काय काय करायचे आधी, विशेषतः म्हणजे तुमच्या पाठीमागे ज्या आपल्या आमदार सईताई डहाके आहेत, ह्या सुद्धा इथे चांगल्या एक आमदार म्हणून त्यांनी असं काम केलेलं आहे आणि करत आहेत, तर तुम्ही काय सांगाल? त्यांच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे आणि आमच्या पाठीशी आहेत त्या आणि आम्ही विकास करू आमच्या वार्डाचा आणि निधी पण मिळालेला आहे 2-3 मंदिराला आणि यापुढे आम्ही काम करू। नाही, आणखीन तुमच्यामध्ये काय काय संकल्पना आहे की आपण महिलांसाठी काम करायचं किंवा त्या प्रभागमधील काही राहिलेल्या ज्या काही काम आहेत ते काय कामं ती असे तुम्ही काही हे केलेलं आहे का? केलेलं आहे ना, परत काही ठिकाणी केलेलं आहे, आता यापुढे करू। तर
मी आणखीन तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्या आपल्या कारंजामध्ये जे एक शासकीय रुग्णालय आहेत, त्या शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या 2-3 वेळेस मी चक्रा मारल्या. तिथे सोनोग्राफी वगैरेच्या मशीन जे आहेत त्या अजूनही नादुरुस्त आहे किंवा आणखीन काहीतरी तिथे बऱ्याचशा अशा त्या यांना लोकांना पेशंटला विचारतो तर इथे बऱ्याचशा काही सुविधा नाही आहेत. तर त्याविषयी आणखीन तुम्ही काय करा? त्याच्यासाठी काही प्रयत्न करू आम्ही. आमच्याच आमदार नाही आहे ना, आमचे सगळे मेंबर लोक, आमचं पूर्ण पार्टी आली की आम्ही त्याच्याबद्दल काही करू. अर्थातच शासन तुमचं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस जे आहेत आणि आपल्या ज्या आमदार ताई आहेत यांच्या माध्यमातून बरीचशी विकासाची कामे आपण घडवून आणाल अशी मी अपेक्षा करतो. आणि जनता आपल्याला चांगला कौल देते का येत्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये हे समजूनच येईल. तर मी कॅमेरामॅन प्रमोद देवळेसह मी शेषराव चव्हाण, कारंजा लाट.